नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है। मैं उस देश की नागरिक हूँ जिसके होठों में गंगा और हाथों में तिरंगा है। वो देश जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्कल बंगा है। मैं उस देश की नागरिक हूँ जो हर ठुकराए हुए की शरण स्थली बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी अपने ब्रदर एंड सिस्टर कह के बुलाता है। यही प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है। नमस्कार, मी कुमारी अतार महे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज 15 ऑगस्ट भारत या देशाचा जन्म दोनदा झाला। पहिल्यांदा जेव्हा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा 200 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा। या देशाने अनेक महान माणसांना जन्म दिला आणि त्या महान माणसांनीच या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला। आजचा हा स्वातंत्र्य दिवस उजाडला आहे कारण वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, राजगुरू अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली। टिळक, सावरकर, साने गुरुजी यांसारख्या कित्येक नेत्यांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली। ज्ञात अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला। कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला, कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला। आज त्या महान राष्ट्रभक्तांना स्मरण करण्याचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालेलं हे स्वातंत्र्य गेली 500 वर्ष टिकून आहे ते केवळ सीमेवर तैनात असलेल्या आपल्या भारतीय सैनिकांमुळेच। ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता जमीन, आकाश, पाण्यातून खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशातील शत्रूंशी संघर्ष करीत त्या करोडो सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहेत। त्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा आजचा हा दिवस आहे। रोंगटे खड़े हो जाते हैं और हम अंदर से डर जाते हैं, रोंगटे खड़े हो जाते हैं और हम अंदर से डर जाते हैं। आज भी जब सुनते हैं उनके किस्से तो आंखों में अश्क भर आते हैं, आज भी जब सुनते हैं उनके किस्से तो आंखों में अश्क भर आते हैं। इतना आसान नहीं होता हिफाजत वतन की करना, इतना आसान नहीं होता हिफाजत वतन की करना। कितनों की लाशें नहीं मिलती तो कितने टुकड़ों में घर आते हैं, कितनों की लाशें नहीं मिलती तो कितने टुकड़ों में घर आते हैं। राखड देशा कणखर देशा दगडाच्या देशा, राखड देशा कणखर देशा दगडाच्या देशा असं गडकऱ्यांनी वर्णन केलेला आपला भारत देश। या देशाला राखड आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी आपलं रक्त सांडलं, त्या रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो आज स्वातंत्र्याचा दिवस। आपल्या सर्वांना माहिती आहे, चंद्रावर जाणारा पहिला भारतीय राकेश शर्मा जेव्हा चंद्रावरून परत आले त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली। इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेलात, सगळे देश बघितले, सगळे देश निरनिराळे होते, पण आपला भारत देश कसा दिसला? तेव्हा राकेश शर्मांनी एक असं उत्तर दिलं की सगळ्यांचं मन भरून आलं। ते बोलले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, ते बोलले सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। अरे आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। आणि तुम्ही एक उदाहरण घ्या, एक साधं कोरं पान असेल, ते कोरं पान तोपर्यंत सुंदर दिसत नाही जोपर्यंत एका कलाकारानं त्याच्यावर रंगून चित्र काढत नाही। आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताने रंगला होता, त्यांच्या रक्ताच्या थेंबाने रंगला होता। मग असणारच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा।
अरे आपल्या भारताचा इतिहास आहे की हातानं नांगर घालायचं, पण वेळ आली की त्याच हातांनी तलवारी पण धरल्या आणि रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी केली. रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलं की आजचा हा भारत ही वेळ परत येऊ देणार नाही. आजचा हा भारत ही वेळ परत येऊ देणार नाही. ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि केली गोळ्यांची दिवाळी, ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि खेळली गोळ्यांची दिवाळी, आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी, हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी. मी तुम्हाला एक कथा सांगू इच्छिते जी सत्य आहे. एक योद्धा होता. तो योद्धा एके दिवशी एका भविष्यवाण्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, हे माझा हात आहे, याला बघून सांगा की मी युद्ध जिंकू शकेन का? तेव्हा त्या भविष्यवाण्याने हात बघितला आणि ते म्हणाले, नाही, तू युद्ध जिंकू शकत नाही. तेव्हा तो योद्धा तडकन उठला आणि म्हणाला, का? मी युद्ध का नाही जिंकू शकत? तेव्हा भविष्यवाण्याने त्याला हात दाखवला आणि म्हटले, या हातात एक रेषा हवी होती, जी रेषा तुझ्या हातात नाहीये, म्हणून तू युद्ध नाही जिंकू शकत. तेव्हा त्या क्षणी त्या योद्धाने आपल्या खिशातला खंजर काढला आणि हातावर एक रेषा ओढली. यावरून आणि त्या योद्धाने नंतर पूर्ण जग जिंकला. तो म्हणजे अलेक्झांडर. त्यातून मला एवढं सांगायचं आहे की आपण एक अशी पिढी आहोत की स्वतःचं नशीब स्वतः तयार करू शकतो. आपण एक अशी पिढी आहोत की स्वतःचं नशीब स्वतः तयार करू शकतो. आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारतीय आणि भारतीयांचाच डंका वाजतो आहे. अवकाश संशोधन असेल, माहिती तंत्रज्ञान असेल, जैव तंत्रज्ञान असेल, कृषी, अर्थ, आरोग्य, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत हा विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे. ही प्रगती झाली केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच. ही प्रगती झाली केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच. विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आहे. विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आहे. सर्व धर्म, जात आणि पंथाचे लोक आजच्या या स्वातंत्र्याची फळे चाखत आहेत. आपल्या पूर्वजांनी हे स्वातंत्र्य संपूर्ण राष्ट्रासाठी मिळवलं होतं, कुठल्या धर्मपंथासाठी नाही. म्हणून हे स्वातंत्र्य पुढे घेऊन जाताना आपण एक राष्ट्र म्हणून सद्भावना, एकता आणि एकमेकांप्रती आदर ही तत्त्वे स्वीकारायला हवीत. आजचा हा स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांची जाणीव करून देतो. एक राष्ट्र म्हणून आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानांचा एकजुटीने सामना करण्याचा संकल्प आपल्याला आज करायचा आहे. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में यह मुकाम आता है. आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में यह मुकाम आता है. खुशनसीब होता है वो खून जो देश के काम आता है. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि जाता जाता एवढेच म्हणेन, काश जिंदगी में कभी वो शाम आए जिस मिट्टी से जन्मे उसके भी कभी काम आए. काश जिंदगी में कभी वो शाम आए जिस मिट्टी से जन्मे उसके भी कभी काम आए. हर शाम को यही दुआ है रब से कि देश के लिए खुद को कुर्बान कर शहीदों में मेरा भी नाम आए. हाँ, जिस मिट्टी से जन्मे उसके भी कभी काम आए. जय हिंद, जय भारत.